लहान सहान गोष्टीवरून आपण सर्रास पैजा लावतो, मात्र जेव्हा दोन शास्त्रज्ञ पैज लावतात तेव्हा विज्ञान वर्तुळातला एक नवा सिद्धांत जन्माला येतो। अशीच एक पैज भारतीय आणि न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांमध्ये लागली होती आणि कित्येक वर्ष न उलगडलेल्या कोड्याची उकल झाली। पाहूया नेमकी पैज काय होती आणि ती कोणी जिंकली। ही कहाणी आहे दोन शास्त्रज्ञांमधल्या पैजेची। पैज जिंकली आहे पुण्यातील आयुकाचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर टी पद्मनाभन यांनी, आणि पराभव पत्करावा लागलाय तो न्यूझीलंडचे जगविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड विल्टशायर यांना। पैज हरल्यानंतर विल्टशायर यांनी $200 अमेरिकन किमतीचा दिवा पद्मनाभन यांना भेट म्हणून पाठवलाय। मात्र पद्मनाभन आणि विल्टशायर यांच्यात नेमकी पैज कसली लागली होती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दोन जगविख्यात खगोलशास्त्रज्ञांनी डार्क एनर्जी म्हणजेच आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतावर एकमेकांना आव्हान दिलं होतं। पद्मनाभन आणि विल्टशायर यांच्यातली पैज समजण्यापूर्वी थोडंसं डार्क एनर्जी बद्दल समजून घेऊयात। विश्व प्रसरण पावत आहे असा खगोलशास्त्रातील सिद्धांत आहे। 1990 मध्ये विश्व प्रसरण पावत असल्याच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब झालं। विश्वाच्या प्रसरणामागे कृष्ण एनर्जी म्हणजेच डार्क एनर्जी किंवा आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाचा सिद्धांत असावा असं मानलं जातं। When we think of space, I wave my hand through the space and we think the space is very smooth. But in my approach to interpret Einstein's equation, the space is actually made of atoms. And I can count the number of atoms using theoretical ideas, number of atoms which are there in space. डार्क एनर्जी ही अवकाशातील कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट म्हणजेच अवकाशातील अणूंच्या संख्येवर अवलंबून असते आणि ही अणूंची संख्या मोजता येऊ शकते असा पद्मनाभन यांनी सिद्धांत मांडला। 2006 साली टेक्सासमध्ये झालेल्या शास्त्रज्ञांच्या शिबिरात ही थिअरी मांडण्यात आली। मात्र न्यूझीलंडच्या विल्टशायर यांनी पद्मनाभन यांची थिअरी स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांच्याशी पैज लावली। त्या पैजेला 10 वर्ष लोटली आणि दशकभरानंतर पद्मनाभन यांची थिअरीच योग्य असल्याचं विल्टशायर यांनी मान्य केलं। If I am sort of illuminating dark energy. That is, I am throwing light on dark energy. So it would be very appropriate for me to have a lamp to throw more light on dark energy. That was the idea. And he wanted a clock because his theory sort of was linked very crucially to the nature of time. Okay. So if his theory was right. $200 दिवा जिंकण्यापेक्षा आपण मांडलेल्या वैज्ञानिक सिद्धांतांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते याचा पद्मनाभन यांना जास्त आनंद आहे। तसंच शास्त्रज्ञ विल्टशायर यांनी दाखवलेल्या खिलाडू वृत्तीचं आणि मनाच्या मोठेपणाचंही करावं तितकं कौतुक कमी आहे। भक्ती भिसुरे, एबीपी माझा, पुणे।